दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी। वसईतील उमेळमान परिसरात एका 60 वर्षीय महिलेची तिच्याच अल्पवयीन भाच्यानं हत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली। या प्रकरणी वसई पोलिसांनी वेगानं तपास चक्र फिरवून आरोपी भाच्याला आणि त्याला मदत करणाऱ्या त्याच्या मित्राला ताब्यात घेतलाय। मयत दुर्गा बनसोड या त्यांच्या भाच्यासोबत राहत होत्या। 15 फेब्रुवारीच्या रात्री टीव्ही पाहण्यावरून दोघांमध्ये वाद झाला। आत्यानं टीव्हीवर मालिका लावण्यास सांगितलं, मात्र भाच्यानं यूट्यूब लावलं होतं। नेटवर्क नसल्यामुळे टीव्ही बिघडला असं समजून आत्यानं त्याला अभ्यासावरून आणि सवयींवरून खडे बोल सुनावले। या रागातून भाच्यानं आपल्या मित्राला बोलावून आत्याच्या डोक्यात बांबूने जोरदार प्रहार केले, त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला। वसईच्या पोलीस उपायुक्त पौर्णिमा शिंगे यांनी सांगितलंय की आरोपी हा अंमली पदार्थांच्या आहारी गेला असून त्याचं वर्तन आधीपासूनच संशयास्पद होतं। यापूर्वी त्यानं आत्याचे दागिनेही चोरले होते। दोन्ही आरोपी अल्पवयीन असून पोलीस पुढील कायदेशीर प्रक्रिया पार पाडत आहेत। उमेळमान या गावामध्ये माणिकपूर पोलिसांच्या हद्दीमध्ये एक 60 वर्षीय महिला राहत होती। ती एकटीच राहायची। तिला 2 मुलं आहेत। एक मुलगी असते बोईसरला आणि दुसरा मुलगा असतो वाळीला। त्यांच्या काहीतरी फॅमिली इश्यूजमुळे ते स्वतंत्र राहतात। तर त्या महिलेसोबत तिचा भावाचा मुलगा की जो जुवेनाईल आहे तो राहत होता काही वर्षांपासून। तर त्या दिवशी 15 तारखेच्या रात्री सदर मयत महिलेनं त्याच्या करिअरविषयी, त्याच्या टीव्हीच्या अनावश्यक टीव्ही पाहतो, व्यसन करतो, चुकीच्या संगतीमध्ये आहे, याविषयी थोडे खडे बोल सुनावले, त्याला सल्ला दिला। तिच्या आईवडिलांना थोडा उद्धार केला। त्याचा त्या मुलग्यास प्रचंड राग आला। ती बोलत असताना त्यानं तिथला बांबू उचलला आणि 2-3 तडाखे तिच्या डोक्यात हाणले की ज्या तडाखे इतके सिव्हिअर आणि स्ट्रॉंग होते की ती महिला तात्काळ तिथं मयत झाली। स्कल फ्रॅक्चर ब्रेन देखील बाहेर आला होता। असं ब्रुटल त्यानं मारलं होतं। त्यानंतर त्याचा मित्रांनी त्यांनी ते जे मयतेचं प्रेत आहे ते लपवण्याचा प्रयत्न केला, पण हेवी वेट असल्यामुळं पलंगामध्ये लपवू शकले नाहीत। त्यानंतर त्यांनी चादर टाकली, पाठीच्या दरवाजाला लॉक केलं, आतल्या साईडनं स्क्रूड्रायव्हर लावून लॉक करण्याचा प्रयत्न केला। त्यानंतर बाहेर देखील लॉक लावून चाव्या वगैरे फेकल्या। त्याचा मोबाईल देखील घेऊन ते हत्यार घेऊन निघून गेले होते। वास्तविक त्याच्या घरीच त्यानं 2 महिन्यांपूर्वी आपल्या आत्याचे 4 ग्रॅमचे दागिने चोरले होते। त्यांच्या तक्रारीनुसार आम्ही गुन्हा दाखल करण्याचा सुरुवात केली असता तो मुलगा स्वतःचा नातेवाईकच आहे आणि तो बरोबर राहतो या भावनेपोटी तिनं आम्हाला नकार दिला, प्रचंड विरोध केला होता। तदनंतर देखील आम्ही प्रयत्न केला की दाखल करावं, पण तिने दोघांनी आपापसात मिटवून घेतलं होतं। त्यामुळे गुन्हा काही दाखल झाला नव्हता, पण त्याचं अशा प्रकारचे वर्तन आहे। हत्या केल्यानंतर कोणाला संशय येऊ नये म्हणून आरोपीनं घराचे सर्व दरवाजे आतून आणि बाहेरून बंद केले। इतकंच नाही तर आत्याचे 2 मोबाईल गायब केले आणि रक्ताचे डाग लागू नये म्हणून घरातील कपड्यांचा वापर केला। घटनेनंतर 1 दिवस तो शांत राहिला, मात्र आत्या फोन उचलत नसल्यानं तिच्या मुलीला संशय आला। मुलीनं आपल्या भावाला घरी पाठवलं असता ही धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। न्यूज ब्युरो, दक्ष पोलीस न्यूज, मोखाडा।